काही झालं तरी आम्ही हा शक्तीपीठ महामार्ग होऊन देणार नाहीये। त्यासाठी शेतकऱ्याला आमचे रक्त तरी आम्ही आमच्या रक्ताने शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय, पण त्या पत्राची सुद्धा दखल घेतली नाहीये मुख्यमंत्र्यांनी, त्याची जाणीव ठेवलेली नाहीये। शेवटचा मार्ग आम्ही करून दाखवणार, आमची पोरं बाळ आणून तुमच्या त्या मोठ्या महालांच्या बाहेर बसवणार आणि मग तुम्हाला कळेल हे शेती आणि शेतकऱ्यांच्या बद्दल काय असतंय। आतापर्यंत आम्ही सरकारला विनंती करत आलोय, पण इथून पुढे आम्ही जास्त विनंती करण्याचा प्रयत्न करणार नाही। इथून पुढे दुसऱ्या प्रोसेसनं आम्ही आंदोलन करायला चालू करू। नमस्कार। महाराष्ट्रामध्ये आता सध्या जो वादाचा एक मुद्दा सध्या चर्चेत आहे तो म्हणजे शक्तीपीठ महामार्ग। राज्यातील 12 जिल्ह्यामधून हा शक्तीपीठ महामार्ग जातोय आणि सांगली जिल्ह्यातील 19 गावं आणि आता जो लेआउट बदलला आहे आणखी त्या गावांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे। अशी 19 गावांपेक्षा जास्त गावं या शक्तीपीठ महामार्गामध्ये बाधित होणार आहेत आणि त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रासह सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा याला तीव्र विरोध आहे। आतापर्यंत या नवराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपण अनेक महिने झालं या शक्तीपीठ महामार्गाबद्दल शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत, जो उद्रेक आहे तो या चॅनलच्या माध्यमातून दाखवत आहोत। आज जिल्हाधिकारी कार्यालयावर समस्त सांगली जिल्ह्यातील 19 गावातील बाधित शेतकऱ्यांचा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला। बैलगाड्या असतील, ट्रॅक्टर असतील, महिला असतील आणि शेतकरी बांधव आहेत, ही मोठ्या संख्येनं या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। नक्की कोणत्या कारणासाठी हा मोर्चा आहे? परवा परभणीमध्ये जो शेतकऱ्यांवर अन्याय झाला, पोलिसांच्या मदतीने जी मुस्कटदाबी झाली त्या विरोधातही आज या मोर्चाचं प्रयोजन होतं। आपल्याबरोबर काही याच्या अगोदर आपण अनेक शेतकरी असतील किंवा शेतकऱ्यांचे नेते असतील, या आंदोलनाचं नेतृत्व करणारे अनेक नेते आहेत, त्यांच्या मुलाखती तर घेतलेल्याच आहेत, परंतु शेतकऱ्यांची जी पत्नी आहे, शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी जी त्याची अर्धांगिनी आहे, अशा अर्धांगिनींचा, अशा शेतकरी महिलांचाही आज आपण त्यांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत या जाणून घेणार आहोत। नमस्कार, काय नक्की प्रतिक्रिया आहे? नमस्कार, मी बुधगाव बाधित शेतकरी आहे। आमची शेती शक्तीपीठ महामार्गासाठी जात आहे। सरकारला या शक्तीपीठ महामार्गाची काही गरज नसताना शेतकऱ्यांचा त्याला विचार करणं, शेतकऱ्याच्या विकासाचा विचार करणं हा सरकारची गरज असताना शेतकरी शेतकऱ्याला दडपून त्यांची जमीन हडप करत आहेत। ह्या महामार्गाची गरज नसताना शेतकरी आमच्यावर दबावपूर्वक आमची जमीन हिसकावून घेत आहे, जी आमच्या शेतकऱ्यांची भाजी भाकरी आहे, जे आमचं सुख आहे, जे आमचं वैभव आहे, ते वैभव हे सरकार आमच्याकडून हिरावून घेत आहे। म्हणून या सरकारचा आम्ही निषेध करतोय आणि हा निषेध करण्यासाठी आम्ही आज इथे सगळे गोळा झालो आहोत। म्हणून आम्ही सर्व शेतकरी या सरकारच्या विरोधात आज हा आमचा मोर्चा आहे। इशारा काय राहणार आहे शासनाला? शेतकरी आम्ही काही झालं तरी आम्ही हा शक्तीपीठ महामार्ग होऊन देणार नाहीये। त्यासाठी शेतकऱ्याला आमचे रक्त तरी आम्ही आमच्या रक्ताने शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय, पण त्या पत्राची सुद्धा दखल घेतली नाहीये मुख्यमंत्र्यांनी, त्याची जाणीव ठेवलेली नाहीये। आम्ही त्यासाठी फार त्रास आहोत। नक्कीच याच्या आधी मुख्यमंत्र्यांना या महिलांनी रक्तानी पत्र लिहिलेली होती। हा शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा अशी मागणी या रक्ताने लिहिलेल्या पत्रामध्ये करण्यात आली होती। आपल्याबरोबर आणखी काय महिला, नक्की काय भूमिका राहणार आहे तुमची या संदर्भामध्ये? आता सगळ्यात मोठा प्रश्न नोकरीचा आहे। इथं शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत। तुम्ही ओपनवाल्यांना एवढा त्रास दिले, एवढे बंधनं, एवढ्या नोकऱ्यांसाठी एवढी नियमन अटी लावलेले। बिचारा तो आम्ही शेतीमध्ये काम करून किंवा शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय, पोट भरण्याचा एक मार्ग, शैक्षणिक त्यांचं राहणीमान उंचावण्याचा जो एकच मार्ग आहे शेती। शेतकऱ्यांचे जर शेती तुम्ही जर काढून घेतली तर त्यांनी करायचं काय? त्या पोरांना तुम्ही नोकऱ्या देत नाही, त्यांचं घर तुम्ही व्यवस्थित सांभाळत नाही। 2000 आणि 6000 कुठल्या शेतकऱ्याचं घर आतापर्यंत व्यवस्थित चाललंय हे मला दाखवून द्या। 10 आणि 12 हजार रुपये देऊन तुम्ही आमच्या सगळ्या शेतकरी मंडळींच्या तोंडाला पोत्याला फिरवायचं काम हे सरकार करते, ते आम्हाला मान्य नाहीये। आणि ह्यांना एक इशारा असा देणार आहे, शेतकरीच काय, शेतकऱ्यांच्या बायका आता किती बाहेर पडलेल्या आहेत हे तुम्हाला आता दिसलेलंच आहे। हे जर तुम्ही नाही रद्द केलं, नाही तुमच्या घरापर्यंत या शेतकऱ्यांना तुमच्या दारात आणून बसवणार आणि हा निकष म्हणजे शेवटचा मार्ग आम्ही करून दाखवणार, आमची पोरं बाळ आणून तुमच्या त्या मोठ्या महालांच्या बाहेर बसवणार
आणि मग तुम्हाला कळेल हे शेती आणि शेतकऱ्यांच्या बद्दल काय असतंय आणि काय करतंय. शेतकऱ्यांवर सध्या आता अन्याय होतोय. परभणीमध्ये परवाचा जो विषय बघितला तर एका शेतकऱ्यांना स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेण्याचा प्रयत्न झाला. महिलांवर पोलिसांकरवी अन्याय होतोय. या जी मुस्कटदाबी होती शेतकऱ्यांची, शेतकऱ्यांच्या पत्नीची, यावर काय? आता तुम्ही बघा, तुमच्या सरकारमध्ये किंवा त्या सरकारमध्ये सुद्धा तुम्ही महिलांची तमा केली नाही. मग तुम्ही काय तुमची हे आहे, म्हणजे आता मी इथं बोलणं म्हणजे योग्य नाही दिसत आहे. हे तुम्ही जनसामान्यांसाठी शेतकरी वर्ग मोठा व्हावा. आज शेतकरी वर्ग कमी झाला तर तुमचं काय खाण्यापिण्याचे किती प्रश्न रिकामे होतील. इथं जर जवळजवळ एका शेतकऱ्याची 5-5, 10-10 एकर जमीन चालली आहे. तो माणूस पिसळणार नाही तर काय करणार. तुम्ही ह्या पोलिसांना जे आदेश देताय, काय करताय, त्या पोलिसांना सुद्धा ती एक महिलेला फरफटत नेणं किती निर्लज्ज आणि किती निर्दयी गोष्ट आहे. खालच्या पातळीची हे झालेली आहे, कृती झालेली आहे परभणी जिल्ह्यामध्ये. त्याचा तर पूर्ण निषेधच आहे आमच्याकडनं. तर हा मार्ग होणं म्हणजे एक शेतकऱ्यांना खूप मोठा धक्का आहे आणि हे पूर्ण आम्ही उद्ध्वस्त करणार आहे. हा शक्तीपीठ महामार्ग आम्हाला नकोच आहे आणि होऊनच देणार नाहीये. हा शेवटपर्यंत आम्ही सगळ्या महिला, मुलं, पुढच्या ह्याच्यात आम्ही मुलं सुद्धा सहभागी करू. नक्कीच इथून पुढच्या काळामध्ये मुलांनाही या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी करणार आहोत. आणि जे राज्याचे जे नेते आहेत, जे राजकीय नेते आहेत, त्यांच्या दारासमोर जाऊन बसण्याचा इशाराही या महिलांनी दिलेला आहे. काय सांगाल, कुठलं गाव, काय नाव? कौलापूर गाव आहे माझं शेती जाती आहे. आणि हा निषेध आहे आमचा की शेती जायलाच नाही पाहिजे. महामार्ग हा काय गरज नसताना काय कारणच नाहीये ना करण्याची. अन्याय होतोय आणि आमच्या मुलाबाळांना जॉब नाही. शेतीवर आम्ही आमचं कुटुंब पूर्ण चालतंय, तर आम्ही शेती केल्यानंतर खाणार काय, हा मोठा प्रश्न आहे आमच्या पुढे. काय इशारा काय राहणार आहे शासनाला? होऊन देणारच नाही. आम्ही तिथं येऊन शेतामध्ये बसणार. काय सांगाल? तुमचं नाव सांगा. राधिका घनश्याम नलवडे, कौलापूर. आमची 2.5 एकर शेती याच्यामध्ये जमीनदोस्त होते शक्तीपीठ महामार्ग. काही जरी झालं तर हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, हीच आमची सरकारला विनंती आहे. आणि आतापर्यंत आम्ही सरकारला विनंती करत आलोय, पण इथून पुढे आम्ही जास्त विनंती करण्याचा प्रयत्न करणार नाही. इथून पुढे दुसऱ्या प्रोसेसनं आम्ही आंदोलन करायला चालू करू. त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे. परभणी मधला जो विषय आहे, परवाचा शेतकऱ्यांवर अन्याय केला, शेतकऱ्यांच्या ज्या शेतकरी महिला आहेत त्यांना फरफटत नेण्यासारखा एक लाजिरवाणा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे. एक महिला शेतकरी म्हणून तुमचं काय, तुम्हाला काय वाटतं? अतिशय दुःखद घटना आहे ती. पण जर त्यांनी परभणीसारखा तसाच प्रयोग जर सांगली जिल्ह्यात करण्याचा प्रयत्न केला तर तो पूर्ण चुकीचा आहे. त्याचा पूर्णपणे विरोध सांगली जिल्ह्यातनं पूर्णपणे विरोध होईल आणि आम्ही शक्तीपीठ मार्ग होऊन देणार. काय विरोध होईल म्हणजे नक्की काय करणार तुम्ही? आम्ही आमच्या मुलाबाळांच्या सकट शेतामध्ये जाऊन त्यांनी ज्या प्रोसेसनं आम्हाला ज्या पद्धतीने आम्हाला वागवतील तीच पद्धत आम्ही त्या पद्धतीने त्यांचा विरोध करतो. नक्कीच इथून पुढच्या काळामध्ये हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे हा रद्द झाला पाहिजे. या संदर्भामध्ये संबंध सांगली जिल्ह्यातील 19 गावांमधून हा विरोध होणार आहे. आणि जो ज्या मार्गाचा अवलंब जे शासन करेल त्याच मार्गाचा अवलंब आम्ही करू आणि या शासनाला, या शासकीय अधिकाऱ्यांना आम्ही आमच्या शेतातून पिटाळून लावू अशा तऱ्हेचा इशारा या महिला शेतकरी भगिनींनी दिला आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.